हरिओम. सुनीता विरा देवकाते, उपासना केंद्र निरावागज, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी आज तुम्हाला अनिरुद्ध बापूंविषयी थोडे जे आम्हाला म्हणजे व्यक्तिगत जे अनुभव आला ते मी सांगणार आहे. सर्वप्रथम त्या बापू सेवा जे आम्हाला भेटली ते खरंच म्हणजे आमचं कुठलं तरी एक पुण्य आहे की त्याच्यामुळे आम्हाला हे झालं की आमच्या अंगणात म्हणजे शक्यतो ही शाळेत भरवली जाते उपासना, पण तरी पण आम्हाला आमच्या घरी लाभ घेता आला त्याचा. आणि तेव्हापासून जे आम्हाला म्हणजे खूप असं अनुभव म्हणा किंवा कुठल्या गोष्टीत आम्हाला कुठले कार्यक्रम जरी करायचे असेल, आम्ही इतकी उत्साही असतो ना ते कार्यक्रम कराय, जेवण बनवाय, कुठली गोष्ट आम्हाला खूप उत्साह असतो. असा अनुभव आला की मी एकदा त्र्यंबकेश्वरला निघाले होते. तर बारामतीला जायचं म्हणलं तरी मला पोटापासून असं म्हणजे खलवल झाल्यासारखं होतं. तरी पण बारामतीला जायचं म्हणल्यावर एकदा अचानकच आमचे दीर म्हणले चला आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. मग आम्ही त्र्यंबकेश्वरला निघालो होतो. असंच एक दोन वेळा स्टॉपवर थांबलो, असं नाश्ता वगैरे करण्यासाठी खाली उतरले की मला असं गरगर फिरायला लागलं. मग गरगर फिरायला लागल्यावर मी साईडला गेली. पण मी खरंच म्हणजे माझं खरंच सांगते की मी बापूंचंच पहिलं नाव घेतलं की बापू मला नाही असं झालं पाहिजे. मग खरंच ती कुठं गेलं तीच कळलं नाही. आम्ही तसंच पुढे गेलो. मग व्यवस्थित झालं सगळं, दर्शन हे झालं, व्यवस्थित झालं सगळं. एक दिवस मुक्काम पडला, दुसऱ्या दिवशी यायला निघालो. साईबाबाचे दर्शन झालं, शनी शिंगणापूरचे ह्यांचं दर्शन झालं. आणि येता येता आम्हाला परत असं अचानकच एकदम आता हवेने जायचं म्हणल्यावरती गाडी एकदम स्पीडमध्ये असते आणि आपले कसे रस्त्याने एकच वाहन नसतं, म्हणजे डबल पण असू शकतात ना. तर जाताना इतकी गाडी म्हणजे फास्ट होती, रात्रीची वेळ होती आणि म्हणजे रात्रीची पण नसेल, मला वाटते 5-6 वाजले असतील त्यावेळेस अचानकच एक म्हैस का रेडा होता काय माहिती, पण ते अचानकच मध्ये आला. त्या माणसाला काही सुचेना, त्याने असं डायरेक्ट टर्न घेतला असं आणि पाठीमागून बोलेरो गाडी येत होती. आमच्या गाडीतले सगळे ओरडले, म्हणले अरे आम्हाला मारतो का काय. तर तो तसं म्हणल्यावर त्याने लगेच टर्न घेतला. तर त्यावेळेस मला काय सुचलं नाही, पण आम्ही त्यावेळेस माझ्याकडे बापूंचा फोटो, अनिरुद्ध बापूंचा फोटो आणि उदी लावलेली होते आम्ही निघताने. आणि त्यामुळं मी लगेच त्यावेळेस काय सुचलं नाही, पण लगेच दुसऱ्या मिनिटाला मी म्हणले बापू तुमच्यामुळेच आम्ही सुखरूप निघालो. एक दुसरा अनुभव सांगते की मला वाटतं ही उपासना केंद्र 2019 चालू झालं. आणि 19 झाल्यानंतर मला 21च्या स्टार्टलाच म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्याच्या वेळेस आमचे थोरले दीर कोरोनामुळे आजारी पडले होते. कोरोनामुळे आजारी पडल्यानंतर त्यांना म्हणजे नॉर्मल त्यांचा 0 लेवलला होता कोरोना, पण नंतर अचानकच त्यांना जरा पहिला त्याला काय सर्दीचा त्रास असल्यामुळं कशामुळं ते कवर होत गेलं नाही. आणि आपल्याला बी आता साधं म्हणले आम्ही कशाला एवढं म्हणलोच नाही असं काय की बापू हा असं होतंय तसं होतंय. पण अचानक वेळ अशी आली की त्यांना 8 दिवस बारामतीत ठेवल्यानंतर अचानकच आयशूने बाहेर काढलं, ऑक्सिजन लावून पुण्याला चालवलं होतं. त्यांची एकदम क्रिटिकल अवस्था झाली होती. पण त्यावेळेस आमच्या घरातल्या मुलींनी की आम्हाला माहिती होतं ना आपण उपासना करतो, त्यावेळेस आमच्या त्या 5-6 मुली तर त्यांनी काय सांगितलं की काकी चला आपण उपासनाला बसूया, म्हणजे आपण बापून पुढे बसूया. आम्ही अचानक उठलो तिथने, आम्हाला कळलं की पुण्याला न्यायचं आहे भाऊंना, की आम्ही डायरेक्टच गेलो आणि उपासनापाशी बसलो. त्या फोटोपाशी उदी लावली. 2 दिवस आम्हाला परत निरोप पण आला नाही. पुण्याला त्यांना हॉस्पिटलला शिफ्ट केलं. तिथं शिफ्ट केल्यावरती 2 दिवस कळलंच नाही. त्यांच्याबरोबर मुलगा होता, त्यांना पण तिथं येऊन देत नव्हते, त्यामुळं काहीच करत नव्हतं. पण आम्ही इतका बापूंचा त्यावेळेस धावा केला की हे अनिरुद्ध बापूंमुळेच आम्ही आज बी मानतो की अनिरुद्ध बापूंमुळेच हे तारलं गेलं संकट. आज तो माणूस इतका व्यवस्थित आहे. त्यांचं वजन 80-90 किलोच्या माणसाचं वजन 30 वर आलं. कंप्लीट 30 का 32च वजन झालं का, सगळं एकदम नॉर्मल. असं इतकं खराब झालं की त्यांना पाय हलवा येत नव्हता, काय नव्हता. पण आम्ही रोज ती
पुण्याला कोण चाललं की बापूंची पहिली उदी द्यायचो. माझा दुसरा अनुभव की माझी मुलगी कॅम्प्युटर इंजिनियर होती आणि शिकत असताना आता ती लास्ट इयरला होती. लास्ट इयरला असताना अनेक अडचणी येत होत्या. म्हणजे कधी शिक्षण पूर्ण झालं, लास्ट इयरला होती आणि इंटरव्ह्यू व्हायचा होता. इंटरव्ह्यू व्हायच्या वेळेसच म्हणजे आम्ही बापूंना विनंती करायचो. कसे आम्हाला माहिती होतं ना, बापूंना सांगितलं की आपल्या सर्व अडचणी दूर होत्यात. म्हणून ते पोरगी ज्यावेळेस आमची मुलगी इंटरव्ह्यू द्यायची ना, त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणायची, बाळा तू पहिली उदी लावून जा, तुला काही अडचण येणार नाही. आणि खरंच असं ह्या लहान लहान गोष्टीतून आम्हाला इतका अनुभव येत गेलं की बापूंनी खरंच म्हणजे ती आज चांगल्या ह्याला जॉबला आहे, व्यवस्थित तिचं सेटल झालं. आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही अनिरुद्ध बापूंना आमचं वडीलच आहेत ते ना, त्यामुळं आम्ही त्यांनाच सगळं सांगतो. म्हणजे कुठली गोष्ट आईला कसं आपलं बाळ म्हणतं की बाबा आई माझं हे होतंय, तसंच आम्ही बापूंना म्हणतो, अनिरुद्ध बापू हे तुम्ही करून घ्या, आम्ही हे सगळं तुमच्यावर सोपवलंय. मग ते आम्ही कुठल्या गोष्टीत म्हणजे खरंच म्हणजे उदी बाहेर जाताना पण आम्ही पहिली उदी लावतो आणि मग बाहेर पडतो. आपल्याला उपासना चालू असताना आपण 5 मिनिटं ती संवाद असतो ना, त्यावेळेस म्हणतात बाबा आपल्या मनातली इच्छा बोला. त्यावेळेस पण मी म्हणते आता मुलीचं व्यवस्थित झाले, आता तसंच आपल्या मुलाचं बी व्यवस्थित व्हावं. प्रत्येक गोष्ट बापूंना सांगत राहतो, कुठली बी असून दे, शेरडाकरडांची असून द्या, कुठली बी असून द्या. आम्ही प्रत्येक गोष्ट ती वडिलांना कशी सांगतो तशी प्रत्येक गोष्ट आम्ही त्या बापूंना सांगत असतो. हे म्हणजे छोटे छोटे ह्याच्यातून आमचं अनुभव येत आला. हरिओम. अंबदने नाथ सगळे.